हर हर महादेव. मी घनश्याम गोरे, सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाड्याचे एक साधक. शिवरुद्र नॅचरल ॲग्रोमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. मी अनेक दिवसापासून नातं मातीशी ही सिरियल चालू केली. ही शेतकऱ्यांच्या मातीवर काम व्हावं आणि शेतकऱ्यांना पंचतत्व समजावं, निसर्ग समजावा, ह्या उद्देशाने मी सुरू केली. आणि त्याचे रिझल्ट आज आपल्याला शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागेच्या माध्यमातून आपल्याला आज दिसून येत आहेत. आज मी म्हाळुंगमध्ये, अकलूजच्या जवळ माळशिरस तालुक्यातल्या म्हाळुंग या गावी आहे. हा शेतकरी बांधवांचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी आपली शिवरुद्र नॅचरल ॲग्रोची ट्रीटमेंट घेतली, त्याचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांना कशा प्रकारचे रिझल्ट आले हे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. ही बाग पहिलाच बहार आहे. तुमचं दादा नाव काय? शंकर जामदाडे यांच्या बागेत आहे. पहिल्या बहाराला जवळजवळ 70-80 फळं आहेत. ती फळांची साईज चांगली आहे, क्वालिटी आहे, चमक आहे. जमीन आपली कसली आहे? चुनखडीची जमीन आहे. तुम्ही पहिल्यापासून ट्रीटमेंट सुरू आहे तुमची? पहिल्यापासूनच. कळी निघताना कशी निघली? मोठी निघली नेहमीपेक्षा? इतर बागांच्या पेक्षा कळी मोठी निघली. तुमच्या फवारण्या इतर काय आहेत का? फवारण्या काय नाही. एवढा पाऊस पडला, महिना दीड महिना पाऊस चालू होता, परत 15 दिवस पाऊस चालू होता. या पावसात तुम्हाला काय त्रास, तेलाचा वगैरे काय त्रास झाला का? तुमचं फक्त कंटिन्यू ट्रीटमेंट संजीवनी मायक्रोप्रोटीन फवारणी चालू आहे. आता आज का काल नॅचरल क्लीनर सोडले तुम्ही? कालच बसले ना. 2 दिवसात अजून त्याचा रिझल्ट यायचा आहे. ही बाग अजून हिरवी आहे, पण 50% ते संजीवनी कुजवा येऊ नये म्हणून आपण सोडली होती. त्यावेळेसपासून बाग जरा लाल झाली सर, दिसते का? आपण काय केलं, पहिल्यापासून ह्या बागेला ट्रीटमेंट सुरू केली. ह्या म्हाळुंगमधल्या ग्रुप, तुमचा जो ग्रुप आहे, तुमच्या ग्रुपमधले हे शेतकरी बांधव आहेत. तुमची बाग किती वर्ष झाली तुम्ही डाळिंब शेती करताय? आपण डाळिंब शेती 2016 पासून करतोय. पहिला बार आपला 2018ला घेतला आपण. बरं. चालू आहे तुमचं. तुमच्याच ग्रुपमधले हे शेतकरी बांधव आहेत, ह्यांची ही बाग आहे. तुमचं नाव काय? माझं गोरकाजीनाथ सावंतपती. आपण ही बाग ही पहिल्याच वर म्हणजे पहिलाच बहार आहे या बागेचा? ह्या पहिल्या बहाराच्या मानानं तुम्हाला फळांची साईज, क्वालिटी, पानांची क्वालिटी ह्याच्यात काय वाटते? साईज व क्वालिटी एक नंबर आहे. झाडाची व पानाची कॅनोपी चांगली आहे. साईज 3 महिन्याच्या हिशोबाने आता प्लस मध्ये. तुम्हाला रिझल्ट कसा वाटला? इतरांच्या बागा तुम्ही बघताय, बागा फेल गेल्या पावसाळ्यात. आता ह्या पावसात बागा फेल गेल्या का नाही? फेल डांबऱ्याने गेल्या, तेलाने गेल्या. आपल्या एवढ्याच तुमच्या ग्रुप मधल्या जे ट्रीटमेंट चालू आहे त्यांना कोणाला तेलाचा त्रास आहे? डांबऱ्याचा त्रास आहे? पाठीमागं आपण ज्यावेळेस रासायनिक खत वापरत होतो, एवढ्या 3 महिन्याच्या कालावधीत ह्याचे 50 ग्रॅम ते 100 ग्रॅमच्या आसपास फळ राहत होतं. आता सध्या हे 150 ते 200च्या आसपास फळ आहे. साईज चांगली आहे. रोगराई काय आहे? रोगराई फवारणी ह्यांची तर 2-3 महिन्यात नाहीच. फवारणी नाही. ही रोग कंट्रोल व्हायसाठी फवारणी आहे का? सगळं काम मुळी चालू आहे. बरोबर. तुम्ही शिवामृत वापरताय आणि फवारणी पण करताय? हा, मायक्रोप्रोटीनची फवारणी चालू आहे. तुम्हाला शिवामृतचा रिझल्ट, ही सगळे रिझल्ट, आपल्या औषधाचा रिझल्ट कसं वाटले तुम्हाला? समाधान आहे पूर्ण तुमचं? तुम्ही 5-7 वर्ष डाळिंब बागेत का म्हणजे शेतीत काम करताय, तुम्हाला एक समाधान वाटतंय का इकडे बागेकडे बघून? समाधान वाटतंय, कारण झाडाला ट्रेस वगैरे नाही, अजिबात नाही, काहीच ट्रेस आलेला नाही. कंटिन्यू पाऊस चालू आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे. प्रत्येक झाडावर कमीत कमी 50 ते 60 फळ आहेत. वरचे म्हणलं तर 80 पर्यंत फळ टोटली आहेत. आता काकाने एक झाड मोजलं, आपल्याला वाटतं 35-40 फळ आहेत. झाड मोजल्यावर 62 फळ भरली. पहिल्या बहाराला 70-80 फळ आहेत. 60 पासून 80-90 फळ आहेत पहिल्याच बहाराला. एवढी फळ आहेत आणि फळांची संख्या जास्त असून साईज आहे. रोगराई अजिबात नाही. पानांची कॅनोपी, रुंदी, डेफिशियन्सी काही दाखवत नाही, अजिबात नाही दाखवत. आणि माती चुनखडीची, माती पूर्ण चुनखडी. बरोबर. पावसाचा येत नव्हता ह्याच्यावर, तरी डाळिंबाग सक्सेस झाली. ह्याच्यात ऊस पिवळा पडतोय, किळी पिवळी पडते, पण डाळिंबाला कुठलं दुखणं नाही. ह्या रानामध्ये तुम्ही ऊस केला होता, किळी केली होती, किळी आली नाही, ऊसही आला नाही, पूर्णपणे पिवळी पडते. आणि ही जर रान बघितलं तर कोणच म्हणणार नाही ह्यात डाळिंब येईल म्हणून.
बरोबर आहे का चुकीचं? करली आणि चुन करली कारला जर आनंद चुनखडीच आहे, करली आणि चुनखड असल्यामुळे पाणी तर साठते. हो आणि करली आणि चुनखड असल्यामुळं बाकीची कुठलीच पिकं ह्याच्या अगोदर व्यवस्थित आली नाही, म्हणजे 100% येत नव्हती ती, खर्चापोटीच जायची. मग नंतर डाळिंब लावायला ठरलं त्यावेळेस आमच्याच ग्रुपमधले 1-2 जण म्हणले की ह्यात येणार नाही, पण तरी पण आपण म्हणलं बघू काय येतंय ना येतंय काहीतरी समजेल ना म्हणले, म्हणून आपण हा 250 झाडांचा प्रयोग केला चुनखडी ह्या क्षेत्रावर. क्षेत्र असलं तरी पण आपण ते 250 झाडांचा प्रयोग केला आणि तो प्रयोग अगदी सक्सेस, म्हणजे 100% सक्सेस झाला. आणि ह्याच्या व्यतिरिक्त शिवरुद्र नॅचरल ॲग्रोच्या मार्फत एक चांगलं प्रोत्साहन मिळालं आणि 1 नंबर बाग बी आली. म्हणजे ते ह्याच्या अगोदर जे कुठलं काय आलं नव्हतं त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं 100 पटीनं उजवं पीक आलंय. ही जमीन चिकट आहे, कारलाचे बरोबर, चुनखडीचे, ह्याच्यावर तुमची किळी आली नाही, ऊस आला नाही, म्हणजे किळी तर तुम्ही म्हणताय मोडूनच पडली, ऊस पिवळा पडून बादच झाला बरोबर. रोप 2 लावलेली 2 महिन्यात उपटून काढली, पूर्ण पिवळीच पडली होती ना. ह्या जमिनीत काय येत नव्हतं, तुम्ही धाडस केलं, डाळिंब लावलं. आणि आज डाळिंब महाराणाच्या बागेत सुद्धा एवढी साईज नसती बरोबर. बघितले आपण ह्याच्या अगोदर 1-2 प्लॉटला विजिट दिलते, लावल्यानंतर आपण विजिट दिलते, त्याच्या अगोदर काय त्याचा संबंध नव्हता आपला डाळिंब क्षेत्राशी काय बरोबर. म्हणजे तुम्ही 4-5 वर्ष झालं डाळिंब क्षेत्रात काम करताय, तर तुम्हाला ही कारलाच्या रानात, काळ्या रानात, चिकट रानात अशी डाळिंब सक्सेस होईल असं वाटतंय का? वाटत नव्हतं, पण शिवरुद्रच्या ॲग्रोच्या आणि तुमच्या नॉलेजनुसार किंवा आमची कष्ट करण्याची तयारी एवढे जेव्हावरच एवढं आपण तिथपर्यंत आपण सक्सेस झालेला आहे. आणि इथून पुढे तर 100% सक्सेस होणार, कारण स्ट्रगलचा पाठीमागचा दिवस होता, पावसाचा असेल किंवा जमिनीचा निचऱ्याचा ह्या प्रॉब्लेम जर बघितलं तर इथपर्यंत आपण सक्सेस झालो, ह्याच्या पाठीमागे तर 100% आपण सक्सेस होणारच. आता ही जवळजवळ आपण ह्यातली लढाई 75% लढाई जिंकली आहे. एवढं कंटिन्यू पाऊस असून सुद्धा आपल्याला अडचण आली नाही, कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही. तुम्ही तर बागा बघताय, बागा डांबऱ्यानं तेल्यानं फेल गेले, आपल्या बागेला काहीच प्रॉब्लेम नाही पावसात सुद्धा अजिबात बरोबर. पंचतत्व आणि देशी गाय, पंचतत्व बॅलन्स करणे मातीतलं, त्या मातीतला आपण अग्नी बॅलन्स केला. तुमची जमीन कुठली असू द्या, तुम्ही पातीतला अग्नी बॅलन्स केला, गाळाची जमीन आहे म्हणजे जलतत्व ऍक्टिव्ह आहे, अग्नी ऍक्टिव्ह केला आपण ह्या बागेत, म्हणजे ह्या मातीत देशी गायच्या माध्यमातून आपण अग्नी ऍक्टिव्ह केला, पंचतत्व बॅलन्स केली आणि त्या पंचतत्वाचा रिझल्ट आपल्याला या माध्यमातून दिसतोय बरोबर. तुम्हाला हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगावं असं वाटतंय तुम्हाला? शेतकऱ्यांना एवढं सांगू वाटतंय की तुम्ही प्लॉटला व्हिजिट द्या, महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर प्लॉटला व्हिजिट द्या, महाराजांचं तुम्ही विचार ऐका, देशी गाईचं महत्व आणि देशी गाईचं गोमूत्र, शेण ह्याच्यापासून जे आपण झाडांना स्प्रे वगैरे करतोय, म्हणजे ते औषध तयार करून आपण जे वापरतोय, संजीवनी असेल, मायक्रो प्रोटीन असेल, महाराजांचं ते वापरा. एकदा तुमच्या ज्यावेळेस लक्षात येईल की बाबा किती वापरल्यानंतर काय फरक होतोय, किती खर्च होतोय, त्या हिशोबानं महाराज शिवरुद्र ॲग्रो बरोबर तुम्ही एकदा कन्सल्टिंग करा, एकदा चर्चा करा, मग तुमच्या लक्षात येईल की किती खर्च होतोय आणि प्रोडक्ट वापरल्यानंतर रिझल्ट काय तो भेटून जाईल. महाराजांना असे जगात असं कुठलं औषध नाही की एखादा गोष्ट आली, समजा डांबऱ्या आला असेल तर डांबऱ्या आल्यानंतर तो खरडा डांबऱ्या आल्यानंतर पूर्ण नष्ट कधीच होत नाही. बरं तुम्ही बाहेरचे औषध वापरा किंवा सिजंटाचे वापरा, जगातले कुठलंही एखादं रोग आला, माणसाचा असेल किंवा झाडांचा असेल, की तो नंतर आल्यानंतर तो कधीच नामनष्ट होत नाही. पण महाराजांकडे काय असे औषध स्प्रे आहेत की ते मारल्यानंतर ते आलेला डांबऱ्या किंवा खरडा हे पूर्ण नामनष्ट होतंय. आपले बाग हार्वेस्टिंगच्या वेळेस पूर्ण क्लिअर राहतं, या कलर शायनिंग एक चकाकी शायनिंग 1 नंबर आहे. म्हणजे ते औषधं प्रोडक्ट जे आहेत महाराजांकडले ते 1 नंबर आहेत आणि खर्च बी इतरांपेक्षा तुलनेत खर्च कमी आहे, स्प्रे कमी आहेत, त्यामुळं 1 नंबर रिझल्ट मिळलेत आपल्याला आतापर्यंत. पाठीमागच्या बी आमचे एक मित्र आहेत, त्यांचा आज प्लॉट हार्वेस्टिंगला आहे, 1000 झाडांचा प्लॉट आहे, काळी जमीन, काळी जमीन आहे, चिखलाची आहे, 1000 झाडांचा प्लॉट आहे.
साधारण 35-40 टन त्याचं उत्पादन निघण्याची अपेक्षित आहे. एवढी फळं आहेत. हार्वेस्टिंग झालं नाही तर हार्वेस्टिंग पिरियडला आलेला आहे तो प्लॉट. तुमच्या लक्षात येईल विजिट दिल्यानंतर किंवा महाराजांच्या संपर्कात किंवा शिवरुद्र नॅचरल जे आहे त्यांच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा काय आपण करायला पाहिजे. योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन शेतकऱ्याला मिळणं ही काळाची गरज आहे. महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर तुमच्या ते पूर्ण लक्षात येईल. मार्गदर्शन मी जी करतोय ते तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे योग्य वेळेला करतोय, तुम्हाला टाळाटाळ करतोय? नाही, टाळाटाळ नाही. पूर्ण तुमच्या शेड्यूलनुसार किंवा तुमच्याकडे ते एक डायरी आहे छोटीशी, त्या हिशोबावर आपण ह्या लोकांना कुठल्या वेळेस काय दिलं आणि त्याला काय शेड्यूल दिलेलं आहे हे पाठीमागचं बघून पाठीमागचं रेस्टॉरंट अगोदर अगदी झाडांवरचे चालूची कंडिशन प्रॅक्टिकली शेतातली किंवा झाडावरचे जे आहे त्या हिशोबानं स्प्रे वगैरे दिले जातात. त्यामुळं काय बाकीच्या गोष्टीचा प्रॉब्लेमच येत नाही. बरोबर. 2014 पासून आपण हे सुरू केलं. पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड माझ्याकडे आहे. 2014 साली कुठल्या शेतकऱ्याला काय दिलतं आणि कशासाठी दिलतं आज जरी विचारलं तरी मी ते ठामपणाने सांगू शकतो. तर तुमच्या अडचणी काय आहेत आणि त्याच्यावर मी कशा पद्धतीने मात करायचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला काय काय करायला सांगितलं ते सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. आपल्याला आज यश का मिळतंय तर आपण देशी गायची सेवा करतोय. देशी गायचं पंचतत्व कसं मातीमध्ये काम करतं आणि मातीतलं पंचतत्व कसं बॅलन्स होतं. तुम्ही आज सगळे बागा जागता. झाकली का बाग? अजिबात झाकलेल्या बागेपेक्षाही चमक आहे बागेत. चमक आहे. उन्हात असून झाकलेली नाही. जर झाकलेली असती तर एकच हे राहिलं, साईज लहान राहिली असती. पण आता न झाकल्यामुळे ह्याला ऊन चट्टा हा एक प्रकार आहे तो याय पाहिजे होता. तर ह्या प्लॉटवरती एक हे फळ ऊन चट्ट्याचं नाही. तुम्हाला पावसाच्या वेळेस काय होतं, थोडे वेळ पाऊस 2 तास पाऊस असलं की 3 तास ऊन पडतं. त्याच्या वेळेस ते जे पाणी फळावरती राहतं वरच्या त्वचेवर, त्यामुळे ऊन चट्ट्याचं प्रमाण जास्त राहतं. तरी पण ह्या प्लॉटवर एकही आपल्याकडे फळ सापडणार नाही की बाबा ऊन चट्ट्याचं एक सुद्धा फळ सापडणार नाही. आपण ह्याला कुजवा येऊ नये म्हणून 50 संजीवनी सोडली, म्हणून फळं लाल दिसते ती, अजून फळं हिरवी आहेत. की 4 दिवसानं बघितलं तुम्हाला सगळी फळं हिरवी दिसतात. 100%. तुमचं फळमाशीचा डंक असू द्या, ती जखम बुजून जाते, फळ खराब होत नाही. एका एकरा तुम्ही 1 टन माल फेकून देता. 1 टन 60,000 रुपये तुम्ही 1 टन विकला. 50,000 माझी औषधांची ट्रीटमेंट कवर होती ना, तुम्हाला फुकट ट्रीटमेंट मिळाली, एकही फळ खराब न होता. बरोबर आहे का? 1 टन फेकून देता म्हणजे 60,000चा माल फेकून देता. म्हणजे साधारणपणे तुमचं जे एकराला जे खर्च आहे तो आपल्या डॅमेजचा जो रिजेक्शन माल निघतोय त्याच्यातच आपलं भरून निघतंय, कव्हर होतोय. तुमचं जे मार्केटला किंवा व्यापाऱ्यांना स्टँडर्ड माल नेलाय ते हाय असे शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळतोय. त्यामुळे काय जास्त खर्च होत नाही. आपण या शेतीच्या माध्यमातून, निसर्गाच्या माध्यमातून, देशी गाईच्या माध्यमातून आपण एक प्रयत्न करतोय की जे शेतकरी बांधव आहे, जे सामान्य माणूस आहे तो पंचतत्वाकडं वळावा. त्यांनी पंचतत्वाचे रिझल्ट बघावेत, स्वतः अनुभव घ्यावा, खात्री करावी आणि स्वतःच्या आयुष्याची आणि आपल्या शेतीची भरभराट करून घ्यावी. तुमचा सगळा ग्रुप आता आपल्याला जॉईन झाला आहे. तुम्ही आधी परीक्षा बघितली, प्रयोग केले, तुम्हाला सगळीकडून यश मिळालं. काळ्या जमिनीत सुद्धा कधीच एवढा आपल्याला पाऊस नसतो, इतका पाऊस पडला तरी बागेला प्रॉब्लेम नाही. बरोबर? ह्या 130 वर्षात इतका पाऊस कधी बघितला नव्हता असं सांगितलं जातंय आता. तर तितक्या पावसात सुद्धा आपल्या बागेला, काळ्या जमिनीतल्या आणि ह्या कारलाच्या बागेला प्रॉब्लेम झाला नाही. इतका प्रचंड पाऊस असून म्हणजे पंचतत्व आपलं यशस्वी काम करता येतं. साधं सोपं गणित आहे. पंचतत्वाचा म्हणून वारंवार सांगतो की पंचतत्वाचा अभ्यास करा, देशी गाईची सेवा करा. आणि तुम्हाला काय अडचण असेल तर मी आहे ना. हो, माझं कामच ते आहे, माझं कर्मच आहे की काळ्या मातीची सेवा करणं, तुम्हाला मार्गदर्शन करणं, ही स्वतःहून स्वीकारली मी जबाबदारी. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी 6च्या आत मला कधीही फोन करा. तुमच्या प्रत्येक अडचणीवर पंचतत्वाकडे पर्याय आहे. तुमच्या प्रत्येक संकटावर, तुमच्या प्रत्येक म्हणजे संकटावर, तुमच्या प्रत्येक अडचणीवर निसर्गात सगळी उत्तरं आहेत. फक्त फोकस तुमचा प्रश्नाकडे असतो, उत्तराकडे नसतो. तुमचा फोकस प्रश्नाकडून उत्तराकडे वळवा आणि मग तुम्हाला निसर्ग लक्षात येईल. त्यासाठी निसर्गात राहणं गरजेचं आहे, निसर्ग समजणं गरजेचं आहे. तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल मी निसर्गात किती महिन्यातून 2 वेळा जातो. अमावस्या पौर्णिमेला निसर्गाच्या सान्निध्यात घालवतो.
त्याची ऊर्जा मला मिळते आणि तेच पंचतत्व बॅलन्स केलं तुम्ही निसर्गात राहा कुठेही राहा एकदा पंचतत्व बॅलन्स करायला शिकला की तुमच्या आयुष्यात काही अडचणी येणार नाहीत. जरी काय शेतकरी बांधवांना अडचण असेल स्क्रीनवर मोबाईल नंबर आहे, संध्याकाळी 6च्या आत मला कधीही फोन करा, तुमच्या प्रत्येक अडचणीवर योग्य सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न करेन. हर हर महादेव.